अहो बोल ना. म्हटलं इन्शुरन्सची नेमकी गरज काय आहे? तुला एका उदाहरणा थ्रू मी समजून सांगतो. आपला श्री आहे 4 वर्षाचा, हो तर त्याला आपण खेळणे आणून देतो, बरोबर आहे. हो तर खेळणे आणून दिले आपण, समज 1000 रुपयाचं खेळणं आणून दिलं, तर तो काय करतो त्याचं? तोडून टाकतो. बरोबर आहे ना, हो. तोडून टाकतो. पण जर समजा आपण एखादी अशी कंपनी शोधली आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला दर वर्षाला 100 रुपये देतो, आणि ती कंपनीने आपल्यासोबत ऍग्रीमेंट केलं की ठीक आहे, तुम्ही मला दर वर्षाला 100 रुपये द्या, आणि त्या कालावधीमध्ये जर तुमचं खेळणं जर तुटलं तर त्याला एक तर मी रिपेअर करून देईल किंवा त्याला बदली करून देईल, बरोबर. तर म्हणजे आपण काय केलं, आपली जी खेळणं तुटण्याची रिस्क आहे ती मिनिमाइज केली. मिनिमाइज नाही केली, ती ट्रान्सफर केली. म्हणजे आपली रिस्क त्या कंपनीकडे ट्रान्सफर केली. आणि या ट्रान्सफर ऑफ रिस्कला काय म्हणतात? बेसिकली इन्शुरन्स म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण आपल्याला एक मोठी रिस्क घ्यायची नसते आणि ती ट्रान्सफर करायची असते, आणि त्याच्यासाठी जो कॉन्ट्रॅक्ट केला जातो हा लीगल कॉन्ट्रॅक्ट असतो, त्याला काय म्हटलं जातं? इन्शुरन्स. आलं लक्षात? हो, आलं